बेल्ट आहे तो बेल्ट नेमका काय आहे. आणि नमस्कार सर्व पशुपालक मित्रांनो. आणि आज आपण आलोय ते शिक्रापूर मध्ये आलोय. आणि ज्या फार्मर ओनरला आपण भेटणार आहे, ज्या फार्मर मालकाला भेटणार आहे, तर त्यांच्याकडूनच त्यांची माहिती जाणून घेऊया. प्रथमतः त्यांचं नाव जाणून घेऊया, पुन्हा त्यांनी सुरुवात कशी केली नेमकी डेअरी व्यवसायाला, दूध व्यवसायाला. आणि कारण का शून्यातनं कोणी विश्व निर्माण करतं, तसंच त्यांनी ट्रान्सपोर्ट व्यवसाय असताना सुद्धा त्यांच्या दूध व्यवसायाला सुरुवात केली. तर आपण त्यांच्याकडून त्यांची माहिती जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्ते. माझं नाव दादा नामदेव जुटे, हम्म. राहणार शिक्रापूर, हम्म. तालुका शिरूर, जिल्हा पुणे. तर आपण किती वर्षापूर्वी साधारणतः सुरुवात केली आणि कशी सुरुवात केली? एक 10 वर्षापासून पूर्वी आपण 14 गायीपासून सुरुवात केली होती. पहिल्यांदा 14 गायीचा शेड घेतला होता डायरेक्ट आपण दूध काढायच्या मशीनचं. मग आता ट्रान्सपोर्ट व्यवसाय आता मग, कारण आम्ही सुरुवातीला सुद्धा आमच्या पशुपालक मित्रांना सांगितलं की तुमचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय आहे. तर तो व्यवसाय चालू असताना सुद्धा गायींच्या दूध व्यवसायाकडे वळायचं कसं मनात आलं की बाबा आपण कारण करू शकतो? आपल्याला आहे ना एक शेतीची एक आवड होती. आणि दुधाचा पहिले आमच्या बापदादापासून दूध धंदा छोटा होता. त्याची आवड निर्माण होती, त्याच्यामुळे आपण ह्या धंद्याकडे वळलो. आता वडिलोपार्जित होता का कसा होता? वडिलोपार्जित होता. मग तो एक 2 गाई 3 गाई असा होता. मग आता तुमचे जवळजवळ 60 गाय आहेत सगळ्या वासरांसोबत. तर ह्या 60 गायींचं नियोजन नेमकं कसं असतं गोठ्यांवरती? आता 60 गायींचे इथे आहेत ना 3 लेबर आहेत गोठ्यामध्ये काम करणारे, आणि चारा आणण्यासाठी एक जोडी आहे सेपरेट. पूर्ण महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा एक भीषण परिस्थिती आहे, जी दूध दर आपण म्हणतोय. तर आता दूध दर एक 25 रुपयापर्यंत आलाय. काही महिन्यापूर्वी 34 रुपयावरती होता. आणि दर 34 रुपयावर असताना बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलं की गाय खरेदी करायला लागली आणि गाय खरेदी केल्या. तर आता ते पस्तावत आहे की बाबा आपण गायचं खरेदी केलं त्यानं 25 दर आलाय. तर कसं करू शकतात ते नियोजन त्यांच्या गोट्यावरती, कारण आपण 60 गाय मॅनेज करतात. कसं असतं, काही दिवस जरी बाजार जास्त असला आणि आता कमी झाला असतं तर लगेच काय घरातून जाण्याचं काय कारण नसतंय. कारण लगेच चेंजिंग केलं तर त्याच्यात डबल लॉस होतो. आता थोडाफार लॉस झाला तरी 2-3 महिन्यात परिस्थिती दुधाची सुधारली तर नक्कीच प्रॉफिट होईल. सुधारेन असं वाटतंय का तुम्हाला? असा अंदाज आहे, अनुभव असं वाटतंय. आता आपण बघतोय की तुमच्या प्रत्येक गायीच्या गळ्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा बेल्ट आहे. तो बेल्ट नेमका काय आहे आणि कोणत्या ह्याच्यापासून बनवलेला आहे? किती वर्षापूर्वीपासून आपल्या गायीच्या गळ्यामध्ये बेल्ट आहे? हा बेल्ट आहे ना 1 वर्ष झालं आम्ही हा बेल्ट यूज करतो. आम्ही नेटवर शोधली होती ही कंपनी. पुण्यात कुठेतरी बानेरला ऑफिस आहे त्यांचं. नेटवर आम्ही चौकशी केली होती ह्या बेल्टची आणि टॅग. काय होतं की एवढ्या मोठ्या गायीला हँडल करणं किंवा ती लक्षात ठेवणं खूप मुश्किल व्हायचं. तर त्या गायीची आम्हाला काय माहिती ठेवायला खूप अवघड जातं. आता ह्याच्यामुळे आम्ही रजिस्टर मेंटेन करतो. प्रत्येक गायीला नंबर दिलेला आहे. त्या नंबर नुसार गायीची दूध किती देते, गाय कधी लावलेली, हे कधी तिला दुधावून बंद करायची, ही सगळी थोडक्यात माहिती मिळते आम्हाला. म्हणजे पूर्ण तिचं हिस्ट्री आमच्याकडे रजिस्टरला नोंद असते. आता 60 गाय आहेत तुमच्याकडे सगळ्या साधारणतः. 60 गायींचा प्रत्येक गायामध्ये बेल्ट आहे. प्रत्येक गायीला बेल्ट. तर आता ज्या कंपनीज तुम्ही खरेदी केले त्याच कंपनीचं का घेतलं? कारण का आपण बघतोय लोकल मार्केटला बी खूप बेल्ट आहेत आणि कमी पैशामध्ये भेटतं. काय होतं, कंपनी शेवटी ब्रँड असतो. ते टिकाऊपणा आहे त्याचा. कुठल्याही आतापर्यंत 1 वर्ष झाले कुठल्याही बेल्टला काहीच इजा झालेला नाही. बेल्ट एकदम चांगल्या क्वालिटीचा आणि टॅग. आता आपण बघतोय की विशिष्ट प्रकारे बेल्ट आहेत, विशिष्ट प्रकारे टॅग आहेत. आणि टॅग वरती मी तुमच्या डेअरीचं नाव सुद्धा बघितलं. तर हे नाव कसं काय त्याच्यावरती दाखवतायत? आपण कंपनीला आहे ना त्यांची मागणी केली होती. आपण त्याची रिक्वेस्ट केली किंवा आम्हाला हे आमचे फॉर्मचं नाव पाहिजे. म्हणजे कंपनी सुद्धा तुम्हाला तुमच्या रिक्वेस्टवर ते काम करून देत आहे. काम करून देत. आणि बेल्ट किती क्वालिटीचा आहे? कारण का मी तुम्हाला मागाशी प्रश्न केला की लोकल मार्केटमध्ये मिळतं. मग त्या मार्केट मधल्या बेल्ट मध्ये आणि या बेल्ट मध्ये काय फरक साधारण?
कारण लोकल मार्केट मधला बेल्ट आहे ना, गाय एकमेकाला टच झाली किंवा पाण्यात भिजला किंवा काय झालं तर तो बेल्ट लगेच खराब होतो 1-2 महिन्यात. हा बेल्ट अशी लॉंग लाईफ बेल्टचं. टिकू शकतो हा बेल्ट. आता आपण बघतो की तुमचा मुक्त संचार गोठा बी आहे आणि उन्हात सुद्धा गाय असतात, पावसाळ्यात सुद्धा गाय बाहेर असतात, कधी कधी आत असतात. तर पावसात भिजल्यावर कसं बेल्ट कसे हे होतं, लाईफ कशी आहे? कारण तो बेल्ट आहे ना पूर्ण वॉटरप्रूफ केलेला आहे, त्याच्यामुळे पावसाचा काही परिणाम होत नाही या बेल्टवर. आता आपण शेतकऱ्यांना काय सांगाल की हे बेल्ट कशी त्यांनी खरेदी केले पाहिजे आणि त्यांना खरेदी करता कशी येते? कारण ऑनलाईन जरी नेटवर शोधलं ना तर ऑनलाईन तुम्ही ऑर्डर दिली तर हे बेल्ट तुम्हाला घरपोच मिळू शकतात. साधारणतः एका बेल्टची कॉस्ट काय जाते ते? तर त्यावेळेस मग एक बेल्ट 500 रुपयाला टॅक्स सहित 500 रुपयाला एक बेल्ट पोच झाला. घरपोच झाला. होम डिलिव्हरी काय चार्जेस घेतली? 1 रुपया चार्ज नाही. आणि सर स्टुडिओचं तुम्हाला सर्व्हिस कशी वाटली नेमकी? एकदम चांगली सर्व्हिस वाटली आम्हाला. आम्ही सगळं बेल्ट आता स्पेशली कानाचे जे टॅग आहेत आणि बेल्ट सोबत जे टॅग आहेत त्या टॅग बद्दल आमच्या पशुपालक मित्रांना काय माहिती सांगाल? कानात काय गेला तिला टक्कर मारली किंवा काना जर डोका असं केलं तर ते बेल्ट सुटून जातात कानातले. तर त्या बेल्टला कुठलीच इजा होत नाही आणि टॅगला पण होत. आता नंबर वाईज टॅग आहे. तर 1 ते 60 तुमच्याकडे टॅग आहेत आणि बेल्टचे जे टॅग आहेत. तर हे दोन्ही टॅग लावण्याचं कारण काय? कारण काय एक तर टॅग लावूच शकत होता तुम्ही. एक तर बेल्ट सोबतच तुम्ही लावायचं. हे गव्हर्नमेंटने लावलेले कानातले जे टॅग आहे ना ते गव्हर्नमेंटने सर्व्हिस करतात त्यांनी ते टॅग लावलेले आहे. आणि ते बेल्टचे टॅग वापरतो, कानातल्या टॅगचा काहीच संबंध नाही. तर आता आपण शिक्रापूर ह्या ठिकाणी होतो. सरांची आपण मुलाखत पाहिली की त्यांनी 60 गायींचा दुग्ध व्यवसाय आहे 60 गायींचा. तर त्यांनी कसं शून्यात नाही निर्माण केला.